तुम्ही सीईटी देणार आहात आणि अजूनही सोल्युशनचे क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना वॉन्ट ऑफ फॅक्टर मध्ये प्रॉब्लेम येत आहे, चला तर तुमचा प्रॉब्लेम एका मिनिटामध्ये सॉल्व्ह. तर बघा, वॉन्ट ऑफ फॅक्टर मध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना वॉन्ट ऑफ फॅक्टर काय आहे हे लक्षात ठेवण्यापेक्षा कशाला काय वॉन्ट ऑफ फॅक्टर वापरायचा हे लक्षात ठेवा. म्हणजे काय, नॉन इलेक्ट्रोलाइट असेल म्हणजे पाण्यामध्ये टाकलं, सोल्युशन मध्ये टाकलं की त्याचा आयन्स बनत नाहीयेत, असा जर असेल तर आय इज इक्वल टू 1. जर तो आयन कम्प्लिटली डिसोसिएट होत असेल म्हणजे स्ट्रॉंग इलेक्ट्रोलाइट असेल तर आय इज इक्वल टू एन. एन म्हणजे नंबर ऑफ आयन्स डिसोसिएटेड. आणि जर वीक इलेक्ट्रोलाइट असेल तर 1 प्लस एन मायनस 1 इंटू अल्फा. असा जो आहे तो फॉर्म्युलेस तुम्हाला हे लक्षात ठेवायचे आहेत. चला तर मग क्वेश्चन सॉल्व्ह करून बघू. कम्प्लीट डिसोसिएशन साठी आय इज इक्वल टू काय घ्यायचं आहे, तर NaCl आहे, Na प्लस Cl मायनस 2 होत आहेत तर आय 2 असणार आहे. बघा नेक्स्ट MgSO4. आता बघितल्यानंतर सोल्युशन मध्ये आपल्याला वाटतंय की MgSO 4 आहे, टोटल 6 यायला पाहिजे. तसं नाही, जेवढे आयन्स डिसोसिएट होतात म्हणजे Mg2 प्लस SO4 2 मायनस म्हणजे 2च असणार आहे. याचा पण आय किती आला, 2 आला. हा जो क्वेश्चन आहे Al2SO4 थ्राइस, हा तुम्हाला क्वेश्चन कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की याचा आन्सर सांगायचा आहे. आय इज इक्वल टू काय आहे. फॉलो अँड सबस्क्राईब फॉर नेक्स्ट वन.